काय काय मग देणार आहे ना थोड्या वेळाने वाचून झाल्यावर? बरं. हा काय काल काय? काय काल काय? रोजच्या वेळेला दिसला नाहीस ना म्हणून. उशीर झाला ऑफिसमध्ये. उशीर? अरे माधवा, अरे एवढा का घाबरलायस? अरे तू परवानगी दिलीस म्हणून मी माझ्या कुटुंबाला घेऊन आलो ना कानपूरहून. कानपूर? हो रे, भलत्या ठिकाणी बदली करायची पद्धत आमच्यात पण असते. ते जाऊ दे, ओळख करून देतो. ही माझी बायको गामिनी आणि ह्या माझ्या 6 मुली सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी. 6 मुली? 12 होत्या. पहिल्या 6 जणींना पुनर्जन्म मिळाला. पण सगळ्या मुलीच? हो, आमच्याकडे मुलीच असतात, कारण तुम्हाला मुली झालेल्या चालत नाहीत ना. कसं आहे ना माधव, आम्हाला मुलं होत नाहीत, ती आम्हाला दिली जातात कोड नंबर पाहून. हो. आणि आमची लग्नही कोड नंबर पाहूनच ठरतात. अरे पण आवड निवड? आवडीनिवडी पाहून केलेली लग्न किती सुखी होतात. मुळात टिकतात किती, नाही का? अरे बघतो. या आमच्या मागेकर काकू सतत लोकांकडे काही ना काहीतरी मागत असतात. अरे माधवा, अहो मी- काकू काकू काय काय हवंय तुम्हाला? मी काय म्हणत होते, थोडं तूप, साखर आणि गाजरं आहेत का रे घरात? थोडा हलवा करायचा होता. मला उशीर होतोय ऑफिसला जायला. मी जरा गडबडीत आहे. दुपारी चालेल का? मी दंडवते काकांना सांगून ठेवतो. हा, चालेल. हा, हा. चालेल. अच्छा. बरं झालं बाई, माधवासारखा शेजारी सगळ्यांना मिळो. सुटलं. काकू पण ना सुधारणार आहे. का माधव, तुझ्याकडच्या खुर्च्या लागतील. अरे संध्याकाळी आमच्या दीपाला बघायला येणार आहेत. अरे मागच्या 3 वेळेला डावजेकरांकडनं नेल्या होत्या. 3ही वेळेला नकार आला. साल्या आणलं की खुर्च्या. अहो माझ्या खुर्च्या लकी असत्या तर माझं नसतं का लग्न झालं? दुपारी येऊन घेऊन जाईन मी. हा? अजून तू लग्न नाही केलंस? कोड नंबर जुळत नाहीयेत अजून. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. आपण नंतर बोलूया. हा. पाणी भरायचंय अजून. याचा अर्थ गणपुले अजूनही छळतोय. पण बघितलं, प्रत्येक जण ह्याच्याकडे काही ना काही मागतोच आहे. मीही असाच होतो. कधी कुणाला नाही म्हणू शकलो नाही. जागेचा गुण, दुसरं काय? दे टाळी, घे पोळी, दे विडा, का किडा. चॉकलेट आणणार? हो आणतो ना. सगळ्यांना आणाल? येस, सगळ्यांना आणतो. मी तुम्हाला काय म्हणू? काका. नको नको, काका मारतो, मग दुसरा जन्म मिळतो. मग दादा म्हण. एवढा मोठा? अरे बाप रे. मग मामा म्हटलं तर चालेल? तुम्हाला आवडेल ना? हो, मामा सांभाळून या. अच्छा, बाय बाय बाय. बाय बाय. घ्या. कुलूप लावू का? हो, बिनधास्त, निश्चिंत राहा. पण कुणी आलं तर आम्ही कोणाला दिसणार? येतो. माधव, वृंदा, मी आज पुलाव करणार आहे. संध्याकाळी लवकर येशील? हा जमलं तर येईल. ही कोण आहे? वृंदा. काय रे? हे चावी तू दंडवत्यांना देशील का प्लीज? दे. थँक्यू. ही वृंदा आहे? अरे मी राहत असताना एवढीशी होती चिमुरडी.
तुम्ही खरंच दिसत नाही आहात कोणाला. तुझं काम झालं ना माधव. हो हाँ म्हणतो क्या हाँ. मला, ये तुम मराठी लोग ना ट्रांसफर नहीं लेते इसके लिए पीछे रह जाते हैं. तुमको क्या प्रॉब्लेम क्या है, तुम्हारी शादी नहीं हुई है, तुमको बच्चा नहीं है. अरे ह्याचं काय जात आहे बोलायला. बरोबर आहे. हं? अहो बरोबर आहे कसं, म्हणजे माझंही आज न उद्या लग्न होणारच आहे ना. कधी? हा म्हणजे कसं आहे की सेटल होऊ दे ना मग. सेटल झाल्यानंतर लग्न करण्यापेक्षा लग्न करून सेटल होणं सोपं. काय माधवी? मी काय सांगू. म्हणजे कसं आहे, आता जर का रंगारी भिंतीकडे जात नसेल तर भिंतीने रंगाराकडे यायला पाहिजे ना काय. हा. माधव तू नको लक्ष देऊस रे, ही सगळी माणसं टवाळ आहेत. ए चला जेवायला चला सगळे. 157, 158. काय माधवा कुठे फिरायला हा वाटतं. जॉगिंगला चाललोय. म्हणणारे म्हणतात ग, तुला ना आई वडील ना बायको मुलं, तुला काय जाते बदली घ्यायला. म्हणणं सोपं आहे पण तुझं ठरलंय ना, मग झालं तर. तुला आवडलं नाहीये का घेऊ मी बदली. तुला काय वाटतंय. तुम्ही अरे तुम्ही मुली विचारलेल्या प्रश्नांचं सरळ उत्तर द्यायचं सोडून परत प्रश्न का विचारता. कारण तुम्ही मुलं उत्तर माहिती असलेलेच प्रश्न विचारता ना, म्हणून. चल निघा इथून. माधवी मिरजकर नावही जुळतंय. माधव माधवी. अगं एवढंच नाही, हा माधव माटेगावकर म्हणजे मामा आणि ती मामी. वा वा. नाही सध्या तरी तेवढंच जुळतंय. अरे कोणही जुळतील हो की नाही हो. मग नाही, एक मला तर तिच्या डोळ्यामध्ये स्वच्छ दिसलेलं आहे. बघू आपण. नाही माधवा, एका भूताचं भविष्य वर्तमानात खोटं ठरणार नाही. नाही आपण बघू. अरे बरोबर सांगताय ते. हो. तू ऐक त्यांचं. हे सांगतो त्यांना त्याच्यावर खरंच विश्वास आहे नाही. माधव. अरे माधव. माधव हे बघ, मामा मामी मामा